तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतलेल्या त्रिभुवनवाडी येथील कुमारी प्रीती छत्रपती कारखिले हिची थेट रशिया येथे MBBS साठी निवड झाली आहे। स्मॉलेन्स्क स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ रशिया येथे MBBS साठी कुमारी प्रीतीची निवड झाल्याने त्रिभुवनवाडी आणि कारखिले परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। त्रिभुवनवाडी ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या वतीने या लाडक्या लेकीचा भव्य दिव्य सन्मान करण्यात आला। आज आमच्या नातेवाईकामधून प्रीती कारखिले ही रशियामध्ये MBBS करण्यासाठी जात आहे। तिला आमच्या सर्व परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा। ती गेल्याच्या नंतर आम्हाला तिची उणीव तर जाणवणारच आहे, परंतु ते 6 वर्षानंतर ज्यावेळेस येईल त्यावेळेस ती एक देशसेवा आणि रुग्णसेवा करण्यासाठी समर्थ होऊन येईल एवढीच आम्ही तिच्याकडून अपेक्षा करतो। तिला हार्दिक शुभेच्छा। माझी नात प्रीती छत्रपती कारखिले, याचा रशियाला MBBS साठी नंबर लागला आहे। ती आमच्यातून बाहेर जात आहे म्हणून आम्हाला थोडी तिचं काळजी वाटते आणि ती नंतर आल्यानंतर समाजसेवा करेल, रुग्णाची सेवा करेल याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटेल। ती रशियाला जात आहे म्हणून मी तिचा आजोबा असल्यामुळे मला तिला अतिशय आनंद वाटत आहे। सौभाग्यवती अनिता व श्री छत्रपती सोनाजी कारखिले या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुमारी प्रीतीने खडतर अभ्यास करत MBBS या वैद्यकीय पदवीला प्रवेश मिळवला आहे। त्यामुळे तिच्या आई वडिलांच्या आनंदाला अक्षरशः पारावार उरला नाही। तिने आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, तिने आपल्या भारतामध्ये येऊन आपल्या देश सेवा करावी, गोरगरीब लोकांची सेवा करावी, रंजल्या गांजल्यांसाठी गोरगरिबांची मदत करावी, रुग्णसेवा करावी एवढीच आमची इच्छा आहे। बाकी आता 100% आम्हाला मुलगी बाहेर जाणार आहे 6 वर्ष, तर त्याची हुरहुर दुःख तर वाटणारच आहे, परंतु एक अभिमानाची अशी गोष्ट आहे ती आल्यानंतर तिचं एक मोठं नावरूप होणार आहे आणि तिचं कुटुंब तिचं समाजासाठी हातभार लागणार आहे आणि तिचं एक नाव झाल्याच्या नंतर ती देशसेवा करणार, लोकांची सेवा करणार आणि त्याच्यातून तिचं एक देशसेवाच घडणार आहे। तिचा एक आनंदसुद्धा वाटतो आहे आम्हाला। रशियात MBBS साठी निवड झाल्याने कुटुंबापासून जरी दूर जावे लागत असले तरी ती पदवी घेऊन जनसेवा, रुग्णसेवा आणि पर्यायाने देशसेवा करता येणार असल्याचे यावेळी कुमारी प्रीती कारखिलेने सांगितले। MBBS फक्त डिग्री नाही आहे माझ्यासाठी, MBBS माझं लाईफचं गोल आहे
आणि ते मी लहानपणापासूनच पाहिलेलं आहे की डॉक्टर मला व्हायचं आहे, असं एक अफेक्शन असतं ना आपल्या गोष्टीचं की आपल्याला काय व्हायचं आहे. तर MBBS माझं लहानपणीपासून स्कोप आहे की मला व्हायचं तर डॉक्टर MBBS व्हायचंच आहे. आणि माझ्या आता लाईफमध्ये मला ती अपॉर्च्युनिटी पण आली आहे आणि मी खूप थँकफुल आहे की माझ्या लाईफमध्ये ती अपॉर्च्युनिटी आली. आणि माझ्या आईबापांना पण म्हणजे पप्पांना पण मी खूप थँक्यू म्हणते की त्यांनी मला त्यांचा सपोर्टामुळेच मी इकडे जाऊ शकले, नाहीतर मी नसते जाऊ शकले. आणि खूप छान वाटतंय. आणि रशियाला जाणं म्हणजे खूप डिफिकल्ट जर्नी राहणार आहे माझ्यासाठी. आणि आपलं देश सोडून जाणं म्हणजे खूप असं इमोशनल आहे आणि कधी आणि एक्सायटेड पण आहे म्हणजे आयुष्यासाठी. माझी जर्नी, माझं स्वतःचं एक लाईफ होईल, स्टेबल करिअर अँड ऑप्शन्स खूप होणार आहेत, अजून अपॉर्च्युनिटीज येणार आहेत, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि मला खूप म्हणजे आता खूप छान वाटते की मी चालले आहे. आणि आई बापापासून लांब जाणं म्हणजे ते पण खूपच कठीण आहे. आणि असंच मिक्स आपलं फिलिंग इमोशन मिक्स आहे. आणि आता मी हे आश्वासन देते की मी 6 वर्षानंतर आल्यानंतर माझ्या देशासाठी मी माझं सगळं देईल, माझं शिकलेलं सगळं आहे, डॉक्टरच्या फील्डमध्ये मी माझं योगदान देईन आणि माझं सगळं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या आईवडिलांचं नाव मी मोठं करण्याचा प्रयत्न करेन. त्रिभुवनवाडी या गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुमारी प्रीती कारखेले हिची थेट रशियाला MBBS साठी निवड झाल्याने त्रिभुवनवाडीतील ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रमंडळीने तिचे केलेले कौतुक आणि तिला दिलेली शाबासकीची थाप निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. MBBSच्या शिक्षणासाठी स्मॉलेन्स्क स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ रशियाला निघालेल्या कुमारी प्रीती छत्रपती कारखेलेला जिंदगी न्यूज नेटवर्क कडून मनपूर्वक शुभेच्छा. जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.